भंडारा जिले की तुमसर नगर परिषद चुनाव को लेकर सियासत तेज हो गई है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट ने इस बार अकेला चलने का नारा दिया है, यानी इस चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस अब अकेले मैदान में उतरेगी। मित्र दलों पर भी निशाना साधते हुए राष्ट्रवादी नेताओं ने बीजेपी पर तीखा हमला बोला है। तुमसर नगर परिषद को जिले की एक अहम परिषद माना जाता है, जहां बीते कार्यकाल में बीजेपी की एक छत्र सत्ता थी, लेकिन इस दौरान शहर का विकास नहीं हुआ, ऐसा आरोप अब राष्ट्रवादी कांग्रेस की ओर से लगाया जा रहा है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने शहर की 47 करोड़ की पानी पुरवठा योजना का उद्घाटन किया था, लेकिन लगभग 9 साल बीत जाने के बाद भी नागरिकों को एक बूंद पानी नहीं मिला। इस योजना के ठप्प होने पर राष्ट्रवादी कांग्रेस के पूर्व नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे ने बीजेपी पर गंभीर आरोप लगाए हैं। निश्चितपणे तुमसर नगर परिषद मध्ये सर्व पक्ष वेगवेगळे निवडणूक लढणार आणि राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद तुमसर शहरात आहे आणि आपल्याला माहीत असणार का जवळपास 4 वर्ष लुटून गेले। इथे प्रशासकीय राजवट आहे आणि त्या अगोदर इथे भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष होते आणि एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची नगर परिषद तुमसरमध्ये स्थापित होती। तर जवळपास पूर्ण शहर रखडलेलं आहे। शहरात अनेक मोठे मोठे प्रकल्प, आज शहरात 47 कोटीची पाणी पुरवठा योजना तुमसर शहराला लाभली होती, पण योजनेचा एक बूंद पाणीसुद्धा 9 वर्ष लुटून गेले, पण आतापर्यंत नागरिकांना ते पाणी भेटलं नाही। जवळपास 4 वर्षा अगोदर सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते ह्या पाणी पुरवठ्याचं लोकार्पण झालं, पण 4 वर्षानंतरही आजपर्यंत एक बूंद पाणीसुद्धा लोकांपर्यंत पोहोचलं नाही। त्याच प्रकारे आज आपण रस्त्यांची हालत बघा, गावात साफसफाई नाही होत, पूर्ण गावमध्ये अनेक धुळीचं साम्राज्य उभरून दिसतंय। त्याच प्रकारे जो हिरवेगार झाडं आम्ही लावलेले होते, अशा झाडांची अवस्था बघा, डिवायडर्स तुटलेले आहेत आणि संपूर्णपणे नागरिक त्रस्त आहेत। सर्वात मोठा विषय पाणीचा आहे। आतापर्यंत आमच्या वेळेस आम्ही 2 टाईम पाणी नागरिकांना देत होतो, आज 1 टाईमही तुटक पद्धतीने पाणी भेटते। तर संपूर्णपणे पूर्ण गाव त्रस्त आहे, नागरिक त्रस्त आहे। तर कुठेतरी याचा परिणाम आपल्याला समोरच्या निवडणुकीमध्ये दिसायला भेटेल। तुमसर नगर परिषद चुनाव के मद्देनजर राष्ट्रवादी कांग्रेस के इन आरोपों से स्थानीय राजनीति में हलचल मच गई है। देखना होगा जनता इस बार किसे मौका देती है।